बाजूलाच पलंगावर झोपून जातो. त्याला लागली मुलीला तिथेच इंजेक्शन, लहान लहान बाळाला चांगल्या पद्धतीचा. आणि माझ्याकडे या तिकडे एक दिवस प्रॅक्टिसला येत जा. आमच्या हॉस्पिटलला पैसेच कमवणं सर्व नाव बी कमवा, बरोबर आहे सर. कारण की आपला कसं आहे, कमी पैशामध्ये नाममात्र खर्चावर मी MBBS सारखा हॉस्पिटल या ठिकाणी कॉलेज बनवू लागलो. तर त्यामध्ये सर्व डॉक्टरांचा खारीचा वाटा असला तर निश्चित आपल्याकडे एक वास्तू 500 कोटी रुपयाची ज्यावेळेस तयार होती, माझ्याकडेच 5 रुपये नव्हते. मी सातगाडी लोटली, पण आज मी जे काही माझ्याकडून होतो ते मी करतो आणि करायचा प्रयत्न करू लागलो आणि त्याचे परिणाम चांगले असतात. तर हे सर्व करताना तुम्हाला ज्या ठिकाणी आमच्यापेक्षाही तुमच्यावर जो वडील नाही तुमचे, परंतु छापेसर सारखे जे काका तुमचे, मी तुमचा काका म्हणून तुम्हाला मदत करतो, असे अनेक लोक तुमच्या परिवाराशी जुडलेले जे आहे, समाजाचे असेल, समाजाच्या बाहेरचे वेगवेगळ्या लोकांचा तुमचा जो संपर्क आहे, संबंध आहे, त्याचा फायदा जास्तीत जास्त आपल्याला या ठिकाणी व्हावं. या निमित्ताने खरं म्हणजे मी आज हे तुम्ही जे आजचा दिवस असा आहे का महाशिवरात्र आहे, अनेक गावामध्ये काही महाशिवरात्रीचा हा जो याचे शिव पुरातनचे कार्यक्रम चालू आहे, काही ठिकाणी सप्ताह चालू आहे, बोरगावमध्ये वेगळा, आपल्या भराडीमध्ये वेगळा, अनेक तालुक्यामध्ये उद्यापासून आपलाही सुरू होणारे. म्हणजे मी जे बोलू लागलो, मी सरांना, लहाने सरांचा मनापासून धन्यवाद देईल की त्यांनी सरांच्या आमचा हा जो प्रोग्राम आम्ही नियोजित केला होता त्याला अधीन राहून त्यांनी रामकथा, बरोबर, आणि रामकथामध्ये ढोक महाराज म्हणजे राष्ट्रीय जे बोटावर मोजणारे जे काही अभ्यासक आहे त्याच्यामध्ये त्या महाराजांचं नाव आहे. ढोक महाराज 7 दिवस आपल्याकडे येतील जातील, आपल्याकडे धार्मिक भावनाशी जुडलेला आहे. आणि चापे सरांचा उद्याचा निमंत्रण, उद्या त्यांचा सन्मान आपण 75वी साजरी करू लागलो. अमृत महोत्सव हे काही फार कमी लोकांच्या नशिबामध्ये असतात, म्हणजे यांचा सत्काराचं नाही, आम्ही त्या कार्य करण्याची आपल्याला संधी मिळाली. एक आदर्श पुरुष, एक चांगला मानुस, एक अच्छा आदमी, उनके बारे में जब लोगों के बीच में चर्चा होगी तो ये इतिहास गवाह रहेगा कि हमारे सामने चापे सर जैसे, क्योंकि मरना तो बरहक है, कब मरेंगे इसकी कोई मालूमात नहीं है, तारीख और टाइम लिखा नहीं है, परंतु जे चापे सरांनी आपल्या 75 वर्षाच्या आयुष्यामध्ये जे काम केलेले आहे त्या कामाचा काही आलेल्या सर्व मित्रमंडळाचं, डॉक्टरांचं मी मनपूर्वक डॉक्टर विकास गोठवाल स्वागत करतो. आज दिनांक 8 मार्च 2024 म्हणजे महाशिवरात्रीच्या पावन दिनी आणि महिला दिनाच्या, जागतिक महिला दिनाच्या पावन दिनी आज आपण समृद्धी बाल रुग्णालय आणि मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा भूमिपूजन सोहळा आपल्या राज्याचे कॅबिनेट मंत्री माननीय अब्दुल सत्तार साहेब यांच्या हस्ते करतो आहेत. समृद्धी बाल रुग्णालयाविषयी सांगायचं म्हणजे साधारण 7 वर्षापूर्वी अगदी छोट्याशा जागेमध्ये मी समृद्धी बाल रुग्णालयाची स्थापना केली होती. हॉस्पिटल सुरू करताना मनामध्ये खूप विचार होते,
कारण की याच्या पहिले जी प्रॅक्टिस केली होती ती मुंबई पुण्यासारख्या चांगल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये इन्स्टिट्यूट्समध्ये केली होती. त्यावेळेला आम्हाला बॅकिंगसाठी भरपूर सुविधा अवेलेबल होत्या, परंतु सिल्लोडसारख्या ग्रामीण भागामध्ये त्या सुविधा अवेलेबल नव्हत्या. तर मनामध्ये खूप भीती होती, परंतु एकच गोष्ट ठरवली होती की प्रामाणिकपणे रुग्णसेवा करायची आणि 24 तास लोकांसाठी कार्य करायचं. तर हे काम करताना मला बरेच अनुभव येत गेले आणि माझ्या डेडिकेशनमुळे म्हणा, माझ्या ट्रीटमेंटमुळे म्हणा, लोकांनी माझ्यावरती खूप विश्वास ठेवला आणि त्या विश्वासामुळे अगदी 1 वर्षामध्येच मला समृद्धी बाल रुग्णालयाचा विस्तार करण्याची गरज भासली आणि मी समृद्धी बाल रुग्णालय हे स्वीटी टॉकीजच्या बाजूला मोठ्या स्वरूपामध्ये चालू केलं. त्यावेळेला जेव्हा मी विस्तार केला त्यावेळेला मी CPAP नावाचं एक मिनी व्हेंटिलेटर मशीन माझ्या हॉस्पिटलमध्ये इंट्रोड्यूस केलं होतं. जे मशीन लहान मुलांच्या नवजात बालकांसाठी असतं, ज्यांचं वजन कमी असतं त्यांना ते बरेच उपयोगी पडतं व्हेंटिलेटरचं मशीन. तर ते त्यावेळेला इंट्रोड्यूस केलं. ते मशीन फक्त सिल्लोड तालुक्यामध्ये एकमेव समृद्धी बाल रुग्णालयामध्ये होतं आणि आता इथे आंबेडकर चौकामध्ये आपण समृद्धी बाल रुग्णालयाची स्वतःची जागा घेतली आणि त्या जागेमध्ये आता समृद्धी बाल रुग्णालय आणि सोबतच मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा सुरू करण्याचा मानस आहे. या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये बालरोग विभागासोबतच माझे लहान बंधू डॉक्टर आकाश गोटवाल यांचं MBBS मेडिसिन पूर्ण झालेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी 2D इकोचा आणि IDCCM नावाचा एक ICUचा कोर्स केलेला आहे. ते सुद्धा या हॉस्पिटलला जॉईन होतील. यासोबतच हॉस्पिटलमध्ये अजूनही इतर जे विभाग असतील ते कार्यरत होतील आणि आजपर्यंत जसे 7 वर्षामध्ये आपण या सिल्लोड शहरामध्ये रुग्णसेवा देण्याचा प्रयत्न करतो आहे, तशीच रुग्णसेवा यापुढे सुद्धा देण्याचा प्रयत्न करू. आणि आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मी खूप आभार मानतो आणि असंच आपलं सहकार्य, प्रेम आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्या ही विनंती करतो. धन्यवाद. अगर आपको हमारा ये वीडियो पसंद आया हो तो इसे लाइक और शेयर ज़रूर करें और हाँ, SC न्यूज़ को सब्सक्राइब और फॉलो करना ना भूलें. साथ ही बेल आइकन दबाएं ताकि कोई भी न्यूज़ आप मिस ना करें. तो जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए SC न्यूज़, खबर वही जो सच है.